श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यं विमलवचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। सत्संगामध्ये आजच्या दिवसाला एक वेगळ्या प्रकारचा सत्संग आणि एक वेगळ्या प्रकारचं तत्त्व आज आपल्याला आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या पूर्णपणे या देहामध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे। आणि ते तत्त्व आपल्याला सामावत असताना त्या तत्त्वाची पूर्णपणे आपल्याला ओळख व्हायला पाहिजे, किंबहुना त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असायला पाहिजे, जेणेकरून ते तत्त्व आपल्यामध्ये पूर्णपणे समावेल। आणि एकदा ते आपल्यामध्ये समावलं ना की त्या तत्त्वाचा गुण आपल्यामध्ये उतरायला सुरुवात होईल। तत्त्व आपल्यामध्ये ऑलरेडी आहे, फक्त आपल्याला आज ते नव्याने जाणून घ्यायचं आहे। आणि मग त्या तत्त्वापासून आपल्याला काय शिकवण घ्यायची, त्या तत्त्वाचं स्पेसिफिक आपल्याला काय सांगणं आहे किंवा का त्याचा आपल्या देहामध्ये अंतर्भाव केलेला आहे, त्या गोष्टीचं स्पष्टीकरण आपल्याला होईल आणि त्या योगे जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेता येईल। आज आपण अनेक गुरुशिष्यांच्या गोष्टी ऐकतो आणि त्या गुरुशिष्यांच्या गोष्टी ऐकल्यानंतर अतिशय आनंद आपल्या मनामध्ये होतो आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो की मला असे गुरु मिळतील का, खरोखरी माझी एवढी पुण्याई असेल का की माझ्या वाटणीला पण कोणीतरी गुरु असेल, ज्या गुरुबरोबर राहण्याचा मला अनुभव येईल, त्या गुरुच्या ज्ञानाचा मला अनुभव घेता येईल आणि शिष्य म्हणून मलाही कुठेतरी मिरवता येईल आणि माझ्या आयुष्यामधल्या घडत असणाऱ्या आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा बरोबर चूक ह्या सगळ्या गोष्टींचा अनुवाद मला त्यांच्याकडनं करून घेता येईल। आणि ही मनामधली इच्छा व्यक्त करत असताना अनेक वर्ष आपण सगळे माझ्याबरोबर आहात आणि माझ्या प्रत्येक सत्संगामध्ये मी आवर्जून सांगितलं आहे की तुम्ही चांगले शिष्य बना। ज्यावेळेला तुम्ही चांगले शिष्य बनाल ना त्यावेळेला चांगले गुरु आपोआप तुमच्यापर्यंत पोचतील। आणि हाच जो कानमंत्र हा कित्येक युगनियुग चालत आलेला आहे। आज आपण ज्या गुरुशिष्यांबद्दल बोलणार आहोत त्या गुरुशिष्यांपैकी गुरूंचं नाव तुम्हाला सगळ्यांना खूप प्रज्वलित आहे, परंतु शिष्याचं नाव कदाचित तुम्हाला काहींना नव्याने ऐकल्यासारखं वाटेल आणि काहींनाही माहिती असेल, परंतु हा इतिहास नक्की माहिती नसेल। आपल्याला सगळ्यांना आज मी ओळख करून देणार आहे ती म्हणजे सहस्त्रार्जुनाची। आपल्याला सगळ्यांना एक मंत्र आठवत असेल म्हणजे की ज्या मंत्राचं पुनश्चरण केल्यानंतर हरवलेली वस्तू जी असते ती वस्तू मिळते, हो तोच मंत्र कार्तवीर्य अर्जुन नाम राजा बाहू सहस्त्रवान तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते। म्हणजे कार्तवीर्य नावाचा जो कोणी अर्जुन आहे, ज्याला सहस्त्र बाहू आहेत, त्याचं मी स्मरण करतो की माझी जी गोष्ट हरवली आहे किंवा जी गोष्ट माझ्यापासून लांब गेलेली आहे ती नष्ट जरी झाली असली तरी ती कुठे नष्ट झाली आहे, कुठे आहे, कुणाकडनं कुठे गेली याचं ज्ञान मला प्राप्त व्हावं, हा या मंत्राचा अर्थ आहे। आणि या मंत्रामध्ये ज्याला आपण विनवणी करत आहोत, ज्याला आपण आराध्यस्थानी मानत आहोत, तो कार्तवीर्य म्हणजे तो सहस्त्रार्जुन। आणि मग या सहस्त्रार्जुनाचं अनेक वेळेला आपण नाव ऐकलं आहे। आपण दशावताराच्या आरतीमध्ये ऐकलं असेल बघा, सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला, हो तोच हा सहस्त्रार्जुन। आता या सहस्त्रार्जुनाची कहाणी अशी आहे, या सहस्त्रार्जुनाचे गुरु कोण होते तर स्वयं दत्तात्रय हे त्यांचे गुरु होते। आणि सहस्त्रार्जुनाने बरंचसं ज्ञान स्वतः समर्पित केलं होतं, म्हणजे स्वतःमध्ये सामावलेलं होतं। तेवढंच ज्ञानाचं सहस्त्रार्जुन सत्संगसुद्धा करत असे आणि ते सत्संग करत असताना प्रत्येक वेळेला त्याला वाटत असे की नाही म्हणून कोणीतरी माझे गुरु आहेत, कोणीतरी माझे गुरु आहेत जे कुठेतरी माझ्या आजूला बाजूला आहेत आणि ते मला मार्गदर्शन करत आहेत। आणि एक दिवस असा स्थिर अवस्थेत बसलेला असताना इदम न मम मनामध्ये येत होतं की यातलं माझं काही नाही आहे, हे ज्याचं आहे ना त्याला समर्पित करायचं आहे। आणि कुठेतरी त्या साधारण शून्य अशा अवस्थेमध्ये असताना, त्या पूर्णपणे मेडिटेशन किंवा ध्यानावस्थेमध्ये बसलेला असताना असं वाटलं की आता समोर कोणीतरी येऊन बसले आणि पूर्णपणे आपलं ज्ञान, आपलं पूर्ण ज्ञानार्जन जे काय ते असं ओंजळीमध्ये सामावून सहस्त्रार्जुन ते असं समोर ओंजळीत देतो आहे। आणि खरोखर इकडे शरीराची तशी ॲक्शन होत होती की तशी ओंजळ भरली गेलेली होती आणि त्या ओंजळीने ते कुणाच्या तरी ओंजळीत ठेवलं गेलं। आणि ज्यावेळेला खालच्या ओंजळीचा स्पर्श झाला तो इतका सुंदर स्पर्श होता की सहस्त्रार्जुनला पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये म्हणजे की अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत एक संपूर्ण वीज कडकडल्याचा अनुभव झाला त्या स्पर्शाने फक्त। आणि त्यांनी डोळे उघडले। डोळे उघडल्यावर साक्षात दत्तात्रय प्रभू समोर बघून त्यांच्यासमोर नतमस्तक झाला आणि म्हणले, गुरु किती दिवस मी तुमची वाट बघत होतो, तुम्ही आज आलात। अरे म्हणले, किती जन्म झाले मी तुझ्या बरोबर आहे, तू मला आज बघितलंस,
त्याच्यावर सहस्रार्जुनांनी कान धरले आणि म्हणला, खरं आहे, कितीतरी जन्म तुम्ही माझ्याबरोबर आहात, म्हणूनच मी एवढं ज्ञानार्जन करू शकलो आणि म्हणूनच मी एवढं सगळं करू शकलो. आता पहिलं काम करा तर मला दीक्षा द्या. ते म्हणले, अशी कशी दीक्षा देणार? मी तुझ्याबरोबर एवढे वर्ष राहिलेलो होतो, तुला आज कळलं मी बरोबर आहे, पण मला तर माहिती आहे ना की मी याची जन्म तुझ्या बरोबर आहे. आता मला कुठेतरी असं वाटतं की तुझी काहीतरी परीक्षा घ्यायला पाहिजे किंवा तुला आणखीन काहीतरी ज्ञान द्यायला पाहिजे आणि त्या ज्ञानाने पूर्णपणे तू संपन्न होशील, त्यावेळेला मी तुला पूर्णपणे दीक्षा देईन. आता सहस्रार्जुनाला खूप आनंद झाला की अरे वा वा वा, दत्तात्रय गुरु आपल्याला काही ज्ञान देणार आहेत आणि परीक्षा द्यायची असेल त्यांनी सांगितलं कुठलीही परीक्षा द्या, तुम्ही प्राण जरी मागितलेत ना तरी मी द्यायला तयार आहे. आणि दत्तात्रयांना माहिती होतं की सहस्रार्जुन त्यांचा अगदी म्हणजे की इतका सुंदर आणि इतका लाडका भक्त आहे की तो प्राण असे नोछावर करेल आपल्यावरती. त्याच्यामुळे मग दत्तगुरू म्हणले की सहस्रार्जुना, तुला बऱ्याचशा गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत आणि त्या जिथपर्यंत तुला माहिती होत नाही ना तिथपर्यंत तुझा विकास होणार नाही, तिथपर्यंत मला जे तुझ्याकडनं साध्य करून घ्यायचं आहे ते साध्य करून घेता येणार नाही. त्यावेळेला सहस्रार्जुन म्हणला की गुरु, तुम्ही जे म्हणाल तो माझ्याकरता आदेश असेल, तुम्ही जे आज्ञा कराल ती मी अगदी प्राणाच्या पलीकडे जपीन, तुम्ही जे ज्ञान द्याल ती कानामध्ये प्राण ऐकून मी ऐकीन आणि ती संपूर्ण माझ्यामध्ये सामावून घेईन. त्याच्यावरती ते म्हणले की सहस्रार्जुन, तुला माझी पूर्ण ओळख आहे का? तो म्हणला, नाही, तुम्ही मला फक्त एक गुरु म्हणून माहिती आहे. मग म्हणले, आता मी सर्वात पहिले तुला ती ओळख करून देतो, कारण गुरुचं काम असतं की गुरुनी सद्गुरूची भेट घालून द्यायची. म्हणजे सद्गुरूची ज्या वेळेला आपल्याला भेट होईल, सद्गुरू ज्या वेळेला आपल्याला भेट होईल त्यावेळेला सद्गुरू भेटल्यानंतर आपल्याला देव दिसतो, सद्गुरूमध्येच देव दिसतो किंवा सद्गुरू आपल्याला देवाची प्रतिमा दाखवतात. तर ह्याप्रमाणे गुरु आपल्याला त्याच्याकरता लागतो की गुरु सद्गुरूकडे पोचवतो आणि सद्गुरू आपल्याला साक्षात देवाची, ईश्वराची प्राप्ती करून देतो. मग म्हणले, तुला माहिती आहे का की तुझा सद्गुरू कोण आहेत? त्याच्यावरती सहस्रार्जुन म्हणला की तुम्ही गुरु कोण आहात तुमचं नाव नाही मला माहिती, तर तुमच्या सद्गुरू म्हणजे तुमच्या गुरुचं मला कुठनं माहिती असेल? आणि मग गुरूंनी सांगितलं की आता मी तुला माझ्या गुरूंची ओळख करून देतो आणि माझ्या गुरूंची ओळख करून देण्याकरता भरपूर कालावधी लागेल, कारण माझ्या गुरूंची नुसती ओळख नाही तर प्रत्येक शब्दामध्ये, माझ्या गुरूंच्या प्रत्येक नावामध्ये, माझ्या गुरूंच्या प्रत्येक तत्वामधनं तुला स्वतःमधनं काहीतरी सामावून घ्यावं लागेल, तुझ्या स्वतःमध्ये त्याचा साठा करून घ्यावा लागेल आणि तेव्हा तेवढं पुण्य तुझ्या पदरामध्ये जन्माला येईल आणि त्यावेळेला तू पतित पावन होशील आणि जेव्हा तू पतित पावन होशील त्यावेळेला माझा शिष्य होण्याकरता लायक होशील. मग सहस्रार्जुन अतिशय प्रेरित होऊन त्यांनी दत्तांची प्रार्थना केली. दत्तांची वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली आणि त्या स्तुतीमध्ये विलीन होऊन दत्तांनी शांतपणे त्यांना पहिल्या गुरुचं नाव सांगितलं. भगवान दत्तात्रय गुरु सहस्रार्जुनला म्हणतात, सहस्रार्जुना, मी माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत 24 गुरु केलेले आहेत. 24 गुरु केलेले म्हणल्यानंतर सहस्रार्जुन पहिले हादरला की अरे, जे आपले गुरु आहेत त्यांनी 24 गुरु केले. इथे आपल्याला एक गुरु करताना 1760 प्रश्न पडलेले असतात. एक गुरु करताना आपली अवस्था झालेली असते की अरे, ते सांगतील त्याचं पालन मी करू शकेन का? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागू शकेन का? त्यांना मी आनंद देऊ शकेन का? किंबहुना त्यांची माझ्याकडनं जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मी पूर्ण करू शकेन का? एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मनामध्ये इतकी काही उचंबळून येतात आणि मग त्या सगळ्याचे उत्तरं नाहीच असतात आणि आपण एक गुरु करायला घाबरतो आणि आपल्या आयुष्यामध्ये असा गुरुच मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान पण मिळत नाही. ही आपली तऱ्हा झाली. पण सहस्रार्जुनचं असं नव्हतं. सहस्रार्जुन त्या पदापर्यंत पोचलेला, म्हणून दत्तगुरूंसारखे श्रेष्ठ गुरु त्याच्यापर्यंत चालत आलेले होते. मग त्यांनी सांगितलं की नाही, तुमच्या सद्गुरूंचं मला नाव सांगा, तुमचे ते 24च्या 24 गुरु मला सांगा, त्यांच्याकडनं जे तत्त्व आहे ते तत्त्व मी माझ्यामध्ये सामावण्याचा निर्विकार प्रयत्न करेन आणि नाही सामावता आलं तर इथेच तुमच्या पायाशी माझा देहत्याग करीन. त्याच्यावरती अतिशय प्रेमळ भावनेने त्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला स्पर्श करून भगवान दत्तात्रय गुरु आज त्याला सांगतायत की 24 गुरूंमध्ये पहिले गुरु जर मला कुणाला करावंसं वाटलं तर या भूमीवरती मी इकडून तिकडे फिरत होतो. बाल्य अवस्थेमध्ये फिरलो आहे, तारुण्य अवस्थेमध्ये फिरलो आहे, इथल्या प्रत्येक गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे. ही भूमी माझी माता आहे आणि या भूमीवरती उडवलेले सगळे तृण, इथे असलेल्या वनस्पती, इथे असलेले प्राणीजन्य आणि तिच्या बाजूला असलेला निसर्ग हा मला बापासारखा वाटतो रे. हा संपूर्ण निसर्ग माझा बाप आहे. आणि माझा पहिला गुरु कोण असेल तर पहिला गुरु जसं आपण म्हणतो की माता ही पहिला गुरु आहे, आई ही पहिली गुरु आहे, तिथे भगवान दत्तात्रय गुरु म्हणतात की माझे पहिले गुरु जर कोण असतील तर पहिले गुरु म्हणजे पृथ्वी आहे. मी पहिलं गुरु पृथ्वीला मानलं आहे. आता पृथ्वीला मानलं आहे म्हणल्यानंतर पृथ्वीला कसं काय गुरु मानलं असेल? पृथ्वी गुरु होऊन काय करणार? पृथ्वी कुठल्या प्रकारचा उपदेश करणार? असे सगळे प्रश्न त्यावेळेला सहस्रार्जुनाच्या मनामध्ये सुद्धा आले आणि तो म्हणला की भगवान दत्तात्रय गुरु, तुम्ही जे मला सांगाल तर सद्गुरू म्हणून या पृथ्वीवरती मी जन्माला आल्यापासून वावरतो आहे. त्यावेळेला 75% पाणी आणि 25% पृथ्वी. आपण सहस्रार्जुनच्या पलीकडे आपल्या वेळेला 65% पाणी आणि
उरलेली 35% भूमी म्हणजे 10% आपण त्याच्यावरती केलेलं अतिक्रमण आणि आपली वाढलेली भूमी. तर या पृथ्वीला कसं काय गुरु करायचं? ते म्हटले पृथ्वीला मी गुरु केलं याचा अर्थ असा आहे की मी ज्यावेळेला पृथ्वीकडे बघितलं, या भूमीकडे बघितलं, त्यावेळेला मला सर्वात मोठं याच्यामध्ये जर कुठली गोष्ट जाणवली असेल तर ती सर्वात मोठी गोष्ट मला जाणवली की तिचा उदात्तपणा, किती ती उदात्त आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला देण्याची किती तयारी आहे आणि कुठल्याही प्रकारे काहीही झालं तरी तिचा उदात्तपणाचा भाव ती सोडत नाही. आणि ह्याचबरोबर दुसरा गुण पृथ्वीचा कुठला असेल तर तो सहनशीलता. तिचं उदात्तपण पण महत्त्वाचं आहे आणि त्या उदात्तपणामुळे तिच्यामध्ये सामावलेली जी सहनशीलता आहे ती सहनशीलता खूप महत्त्वाची आहे. त्यावेळेला सहस्त्रार्जुन कन्फ्यूज झाला आणि सहस्त्रार्जुन म्हणला की नाही, म्हणजे थोडं जबलिंग होते माझं, मला काहीतरी सोपं उदाहरण सांगा, मला काहीतरी सोपं करून सांगा. त्यावेळेला भगवान दत्तात्रय गुरु म्हणले की बघ सहस्त्रार्जुना, आयुष्यामध्ये वावरत असताना, प्रत्येक ठिकाणी जात असताना, प्रत्येक ठिकाणी आपल्यामध्ये उदात्त भाव असला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी उदात्तपणा आपल्याकडे असला पाहिजे आणि जो उदात्तपणा ज्या वेळेला आपल्याकडे असेल ना त्याच वेळेला निर्विवादपणे सहनशीलता आपल्यामध्ये येईल. कुठेही जरी आपण असलो ना तरी आपण सहनशील असायला पाहिजे आणि ते सहनशीलतेचा कळस होऊन न देता सहनशील राहायचं. म्हणजे किती सहनशील राहायचं की ती समस्या वाटायलाच नाही पाहिजे. या सहनशीलतेमध्ये एक वाक्य सांगायचं झालं तर कधी कधी ज्यावेळेला म्हणजे श्री रामचरित्रमानस ज्यावेळेला मी वाचतो त्यावेळेला श्रीरामचरित्रमानस वाचल्यानंतर मनामध्ये खरोखरी प्रश्न निर्माण होतो की अरे त्या रामाच्या आयुष्यामध्ये किती विवंचन आहेत आणि असं वाटतं खरोखरी एक क्षण जर रामायणामध्ये जाता आलं तर त्या रामाला विचारावं की अरे तुझ्या आयुष्यामध्ये किती विवंचन आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये किती कष्ट आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये किती समस्या आहेत आणि या सगळ्या समस्यांना तू कसा पार पडतोयस. म्हणजे पार पडत असताना तुला काहीच वाटत नाही, तुला असं वाटत नाही की देव असून माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या पूर्णपणे समस्या का आहेत, तुला असं वाटत नाही की आपलं देवत्व वापरावं आणि एका मिनिटामध्ये त्या समस्या पूर्णपणे नष्ट कराव्या आणि एक राजासारखं सुंदर आयुष्य जगावं असं तुला वाटत नाही. आणि खरोखरी आपण त्या काळामध्ये श्रीरामचरित्र मानस असताना पोचूसुद्धा आणि रामाला प्रश्न विचारू, पण रामचरित्र मानस पूर्ण करून झाल्यानंतर ते रामचंद्रच आपल्याला उत्तर देतात. ते प्रभू रामचंद्र असं म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावरची जबाबदारी टाकलेली होती, जे कार्य माझ्यावरती करायचं होतं ते कार्य करत असताना, ती जबाबदारी पेलत असताना मला इकडे तिकडे बघायला वेळच नव्हता की मी सुखी आहे का माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे, मी सुखी आहे का माझ्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, मी सुखी आहे का माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या विवंचना आहेत, या बघायला मला वेळच नव्हता. का तर मी माझ्या कार्याच्या प्रती तितका समर्पित होतो की त्याच्यामधनं मला वेळच मिळाला नाही. आणि हीच गोष्ट जेव्हा आपल्या बाबतीमध्ये होईल, आपण आपल्या कार्यामध्ये पूर्णपणे एकरूप होऊ, आपल्या कार्याची कुठेतरी जबाबदारी घेऊ आणि ही जबाबदारी कधी होईल तर आपल्याला आपली ओळख होईल. तेव्हा आपली खऱ्या अर्थाने आपल्याला ओळख झाली की मग इतकं कार्य आपल्यासमोर असेल ना की जे कार्य करण्याकरता खरोखरी वेळ अपुरा पडेल आणि नंतर समस्या असली काय आणि नसलं काय, दुःख असली काय आणि नसलं काय याचा पत्ताही लागणार नाही. त्या कार्यामध्ये इतकं सुख असेल की त्या सुखापुढे सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटतील. पृथ्वीचा मोठेपणा बघायचं झालं तर पृथ्वीच्या मोठेपणाबाबत एक सुंदर उदाहरण देता येईल. धर्मराज ज्या वेळेला स्वर्गाच्या प्रवेशद्वाराशी होते आणि स्वर्गाच्या प्रवेशद्वाराशी त्यांना यक्षाने अडवलं आणि यक्षाने सर्वच पांडवांना अडवलं आणि सांगितलं की तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही, तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आणि ही उत्तरं देण्यात जर तुम्ही यशस्वी ठरले तरच मी तुम्हाला आत सोडेन. भीम म्हणला आम्ही का म्हणून उत्तरं देऊ, आम्ही पांडव आहोत, आम्ही पृथ्वी जिंकलेली आहे, आम्हाला काही उत्तरं द्यायची गरज वाटत नाही. तो म्हणला मग माझ्याशी युद्ध करा, माझा पराभव करा आणि तुम्ही बिंदास आतमध्ये जा. भीम म्हणला हे सोपं आहे, मी तुमच्याशी युद्ध करतो. भीमाने पहिलं यक्षाशी युद्ध केलं परंतु त्याच्यामध्ये भीमाचा पराभव झाला, भीम मृत्युमुखी पडला. मग अर्जुन समोर आला, अर्जुनाचं युद्ध झालं, अर्जुन मृत्युमुखी पडला. नकुल सहदेव ते सुद्धा मृत्युमुखी पडले. धर्मराज म्हणला आता तू ह्या एवढ्या योद्ध्यांना मारल्यानंतर मी काही युद्ध करत नाही, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि धर्मराजाला यक्षाने विचारलेला पहिला प्रश्न असा आहे की जगातलं सर्वात मोठं भांडं कुठलं. ह्या गोष्टीवरती जसं पण म्हणजे की यक्षाने प्रश्न विचारल्यानंतर धर्मराज गंभीर अवस्थेमध्ये गेले, एक सेकंदाचा विचार केला असेल आणि पुढच्या क्षणाला उत्तर दिलं की पृथ्वी. हो, जगातलं सर्वात मोठं भांडं कुठलं असेल तर पृथ्वी आहे. आता ह्या पृथ्वीची रचना बघा, ह्याच्यामध्येच पाणी आहे, ह्याच्यामध्येच नदी आहे, ह्याच्यामध्ये समुद्र आहे, ह्याच्यामध्ये डोंगर आहे, ह्याच्यामध्ये दरी आहे, ह्याच्यामध्ये जंगल आहे, ह्याच्यामध्ये पूर्णपणे झाडं आहेत, वनं आहेत, सगळं आहे. आणि त्याचबरोबर आपली मानवी वस्ती पण आहेत, आपली शहरं पण आहेत, आपली देश पण आहेत, आपले राज्य पण आहेत. हे सगळे देश, हे सगळे राज्य, हे सगळं सामावलेलं असताना कुठल्याही गोष्टीमध्ये मिक्स होत नाही. प्रत्येक आपापल्या स्थायी आहे, प्रत्येक जागेला आपली जी प्रायव्हसी पाहिजे ती प्रायव्हसी पूर्णपणे आहे, एकमेकामध्ये काहीही मिक्स होत नाही. आणि हे मिक्स होत नाही म्हणून जगातलं सर्वात मोठं भांडं कुठलं असेल तर पृथ्वी हे सर्वात मोठं भांडं आहे. मग ह्या पृथ्वीची ओळख आपल्याला धर्मराजांनी पहिली करून दिली की जगातलं सर्वात मोठं भांडं आहे ते पृथ्वी आहे.
आणि हीच ओळख सहस्त्रार्जुनाने त्या ठिकाणी दत्तांना सांगितली की बघा, धर्मराजाने त्यावेळेला हे उत्तर दिलेलं होतं, हे पृथ्वी या जगातलं सर्वात मोठं भांडं आहे, ह्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. आणि त्याच वेळेला भगवान दत्तात्रयाने अतिशय करुणा अवस्थेमध्ये त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरती हात फिरवत होते, कुरवाळत होते. बघा गुरुचं शिष्यावर किती प्रकारे प्रेम असतं. आणि म्हणले, सहस्रार्जुना, ही पृथ्वी प्रचंड सहनशील आहे, या पृथ्वीकडनं सर्वात पहिले कुठलं तत्त्व घेशील ना तर ते सहनशीलतेचं तत्त्व घे आणि उदारताचं तत्त्व घे. तुझ्या आयुष्यामध्ये तू प्रचंड उदार बन आणि तुझ्या आयुष्यामध्ये तू पूर्णपणे सहनशील बन. आता दत्तगुरूंनी जो पहिला गुरु केला तो पृथ्वी. कशा करता? तर पृथ्वीपासून ते सहनशीलता शिकले आणि पृथ्वीपासून ते उदात्तता शिकले. आपल्या आयुष्यामध्ये आज आपण त्या रस्त्यावरती चाललेलो आहोत. पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण रोज एक सत्संग घेत आहोत आणि काया वाचा मने आपण पाप करणार नाही याची आपण आता शपथ घेतलेली आहे. आणि आता पहिलं तत्त्व आपल्याला मिळतं ते म्हणजे पृथ्वी, की श्री दत्तात्रयांनी जी गुरु केले ती पृथ्वी. आज आपण पहिलं तत्त्व घेणार आहोत आणि त्या तत्त्वामध्ये आपल्या जीवनामध्ये सहनशीलता आणणार आहोत, त्या तत्त्वामधनं आपल्या जीवनामध्ये उदारता आणणार आहोत. सहनशीलता तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही कसे आहेत ना, शॉर्ट टेम्पर आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुम्ही लगेच डिस्टर्ब होता आणि मग असं वाटतं हो तुमच्याकडे कुठनं सहनशीलता येणार आहे, माझ्यामधनं गुरुजी नाही पॉसिबल मला. पण पॉसिबल आहे तुम्हाला. मी उदाहरण देतो. उद्या तुम्ही लोकलनी प्रवास करताय, सगळेजण आपल्या जीवनामध्ये लोकल अविभाज्य घटक आहे, किंवा एखाद्या एक्सप्रेसनी प्रवास करताय आणि तुम्ही बसलेला आहात, पूर्ण गाडी पॅक आहे आणि तुम्ही अगदी विंडो सीटला बसलेला आहात. म्हणजे ती विंडो सीट मुंबईपर्यंत तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि छान हवा येते सुंदर. तुमच्या मोबाईलवरती तुम्ही काहीतरी यूट्यूब वगैरे तुमच्या आवडीचं बघताय आणि तेवढ्यात कोणी एक स्त्री तिथे आली आणि ती स्त्री उभी आहे. सगळ्या पुरुषांचे धक्के तिला लागत आहेत. नॅचरली कुणाच्याही मनामध्ये काही नसलं तरी गर्दी इतकी आहे की तो धक्का तिला लागतो आहे आणि अतिशय कुचंबळ अवस्थेमध्ये मजबुरीमध्ये त्या ठिकाणी उभी आहे. तुम्ही एका मिनिटामध्ये उठता आणि तुमची सीट तिला ऑफर करता. सहनशीलता तुमच्यामध्ये आहे, उदारता तुमच्यामध्ये आहे. 100% नाही असं नाही, फक्त त्याचा वापर आहे ना तो कमी जास्त प्रमाणामध्ये होतो आहे. त्याचा वापर जर योग्य प्रमाणामध्ये झाला तर ही गोष्ट आपण आपल्यामध्ये सामावू शकतो. आता सहनशीलता हे आयुष्यामध्ये कुठे वापरायचे माहिती आहे? सहनशीलतेचा आणि सर्वात जवळचा घटक कुठला असेल म्हणजे संबंधित घटक हा तुमची भूक आहे. तुमच्या भुकेच्या बाबतीत तुम्ही सहनशील नाही, पहिला भाग. दुसरं आहे की तहानेच्या भागेमध्ये खूप तहान लागल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेला पाण्याकरता व्याकुळ होता त्यावेळेला असलेली सहनशीलता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी जेवणाच्या वेळेला असलेली सहनशीलता. आपण म्हणतो ना की हे सगळं कशाकरता करतोय तर पोटाकरता करतोय. ह्या सगळ्याचा भाग कशा करताय तर पोटा करताय, माझ्या उदरनिर्वाहाच्या साधना करताय. ह्या सगळ्या गोष्टी सत्य जरी असल्या तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सहनशीलता भुकेच्या पोटी किंवा तहानेच्या पोटी ह्या दोनच गोष्टींनी व्यतीत होते, या दोनच गोष्टींकडे संपते आणि मग त्याच्यामधनं जे निर्माण होतं ते तुमचं शॉर्ट टेम्पर निर्माण होतं. मग याच्यामध्ये सर्वात पहिला उपाय हा करायचा की ह्याच्या पुढे एक तर पोट भरलेलं ठेवायचं. म्हणजे की जसं म्हणतात ना की आधी पोटोबा मग विठोबा, तर पोट भरलेलं ठेवा. जर तुम्हाला भूक लागली नाही तर तुम्ही सहनशील बनाल, हा पहिला अनुभव. नाही तर मग दुसरा अनुभव असा पाहिजे की आपण जास्तीत जास्त पाणी प्यायलं पाहिजे. जास्तीत जास्त पाणी प्यायलं तर ॲटोमॅटिक भूक आपली कमी होईल आणि जेव्हा भुकेवरती नियंत्रण आपलं येईल किंवा भूक लागली तरी आपण आपल्या अवस्थेमध्ये स्थिर राहू, तुमच्यामध्ये 100% सहनशीलता येईल. हा झाला शरीराचा भाग. परंतु मनाचा भाग असा असतो की सहनशीलता तुमच्याबद्दल कोण काय बोललेलं समजलं की लगेचच तुम्ही त्याच्या एकाचे 2 करायला मोकळे होता, आरेला कार्य करायला मोकळे होता. मग ही मनाची जी आपल्या आहे, मनाने जी उभवणारी आपली जी सहनशीलता आहे की जी मनाने घात करते आपला, तिच्यावरती कंट्रोल कसा आणायचा? तर हिच्यावरती कंट्रोल आणण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या डोळ्यांनी बघितल्यावरच विश्वास ठेवायचा, कुठलीही गोष्ट आपल्या कानाने ऐकली तरच विश्वास ठेवायचा. हा एकमेव नियम तुम्ही मनाला घालून द्या, तुमचा 90% सहनशीलतेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 10% राहिला आता उदारता तुमच्यामध्ये आहे. उदारता तुमच्यामध्ये म्हणजे की कुठल्याही गोष्टीमध्ये उदारपणे तुम्ही कुणालाही कुठली गोष्ट द्यायला तयार व्हाल. ही उदारता तुमच्यामध्ये जर तुम्हाला आणखीन विकसित करायची असेल, एकदा तुमच्यामध्ये सहनशीलता आली ना की उदारता तुमच्याकडे ॲटोमॅटिक येईल. आणि उदारता जर तुमच्याकडे आणखीन आणायची असेल तर विरक्तीचा तुम्हाला थोडाफार अभ्यास करायला पाहिजे. विरक्तीचा अभ्यास केल्यानंतर 100% हे तुमच्यामध्ये प्राप्त होईल. पुढे एक तत्त्व येतील, त्याच्यामध्ये निश्चितपणे विरक्तीचं सुद्धा तत्त्व येईल. त्याच्यामध्ये ती विरक्ती प्राप्त करून झाली की उदारता अगदी सरळ तुमच्या हाताने प्राप्त होईल. अशा एकमेकामध्ये अडकलेली ही 24 अशी पूर्णपणे तत्त्व आहेत. पहिलं तत्त्व आज आपण शिकलो जे पृथ्वी, ज्याच्यापासून आपल्याला पूर्णपणे सहनशीलता येते. पृथ्वीचं महत्त्व आपल्याला कळलं, पृथ्वी सर्वात मोठं भांडं आहे हे नॉलेज आपल्याला मिळालं. आणि याच्या व्यतिरिक्त आजपासून सहनशीलतेकरता भुकेवरती आणि तहानेवरती दोन्हीवरती आपण नियंत्रण मिळवण्यापेक्षा पोट एका लेवलला भरलेलं ठेवलं. भूक जर आपल्याला लागली नाही तर निश्चितपणे याच्यावरती आपल्याला यश प्राप्त करता येईल. आणि विरक्ती करता पुढच्या सत्संगाची आपण नक्की वाट बघू. आज इथेच थांबूया. ओम साईराम.